तर मी तुम्हाला भारताबद्दल इन्फॉर्मेशन सांगतो, माहिती सांगतो। मी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये वेगवेगळ्या नद्या आहेत, वेगवेगळे पठार आहेत, वेगवेगळे मैदान आहेत। त्याच्यामुळे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। मी असं तुम्हाला कृती दिल्या तुम्हाला करायला, नद्या शोधा, हे पर्वत शोधा, राज्य शोधा। आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र, आपल्या देशाचं नाव भारत। आता तुम्हाला कोणीही विचारलं तर भारताबद्दल माहिती सांगता येईल ना? काय काय आता बघा, महाराष्ट्रामध्ये वेशभूषा पण वेगवेगळे आहेत ना। आता मराठमोळी लोक काय घालतात, स्त्रिया कासोटा, आणि पुरुष काय घालतात, धोतर घालतात, बरोबर आहे ना। तर मुस्लिम बांधवामध्ये त्यांचं पोशाख वेगळं आहे, काय काय असतं, बुरखा घालतात, ती सदरा घालतात। तसं वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी। पण ह्या भारतामध्ये वेगवेगळे लोक राहतात, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात। पण आपल्या भारतामध्ये ती सर्वजण एकत्र आहेत ना, काय असतं, वाटत असतात, एकत्र आहेत ना। मग आपल्याला कोणीतरी विचारलं तरी हे सांगता आलं पाहिजे, सुरुवातीचंच वाक्य आपल्या मनात असलं पाहिजे की भारत माझा देश आहे, मी भारताचा नागरिक आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, आणि माझ्या देशामध्ये अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, हे सर्व लोक राहतात। पण ती एकजूट आहे, त्यांच्यामध्ये एकता आहे, कधी असं सतत भांडतात असं नाहीये ना। असा आपला पृथ्वीवरचा एकच देश आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात। तसं पाकिस्तानमध्ये आपलं जास्तीत जास्त मुस्लिम बांधवच दिसणार, तसं आपल्या भारतामध्ये नाहीये। आपल्या भारतामध्ये अनेक लोक आहेत पण ती एकत्र आहे, अशी वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता आली पाहिजे। आपण पुढच्या तासाला भारताबद्दल वेशभूषा किंवा वेगवेगळ्या पदार्थांवरून तिथल्या प्रदेशांची पडलेली नावं हे पाहणार आहोत। तर आपल्या लेक्चर संपलं।